हे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। सरकारने पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि आमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल, जर असा देखील तुमचा प्रश्न असेल, तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता तुमच्या खात्यावरती नेमकी ही रक्कम कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल, रब्बी अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील, पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाली नसेल, तर आता कसलीच काळजी करू नका। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। 2 ते 3 मिनिटं या ठिकाणी वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच की येत्या काही तासामध्ये, अवघ्या काही तासामध्ये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत पैसे जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या, मात्र ज्यांना अद्याप देखील शासनाची नुकसान भरपाई मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची, दिलासा देणारी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। तुम्हाला तर माहितच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून 31,000 कोटींचा पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि हे जे 31,000 कोटींचा पॅकेज आहे ते साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असतात। आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्यानुसार साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु बहुतांश असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। तर अशा शेतकऱ्यांसाठी ही आता महत्त्वाची अपडेट आहे। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती, म्हणजेच की साधारणतः 1 महिना झालं, जर तुमच्या देखील खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल की आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, तर फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सरकारने दुसऱ्या टप्प्याकरिता 663 कोटींचा निधी हा जाहीर केला आहे। म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही, तर अशा शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सरकारने 663 कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर केला आहे। आता या मंजुरीमुळे राज्यातील 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतीचे वाटप केले जाणार आहे। म्हणजेच की राज्यातील साधारणतः 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 663 कोटींचा निधी आता जमा केला जाणार आहे। आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर आतापर्यंत 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। 92% शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत वाटप करण्यामध्ये आली आहे। मुख्यमंत्र्यांनी पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा लेखाजोखा मांडला।
राज्यातील साधारणतः 92% या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत रक्कम जमा झाली असून हा आकडा 90 लाखांच्या वर आहे. इतरांच्या KYCचा प्रश्न देखील सोडवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 12 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची KYCची समस्या होती, मात्र त्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यामध्ये आला असून विरोधकांकडून कुठल्याही माहितीशिवाय या ठिकाणी सरकारवरती आरोप करण्यामध्ये येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि त्यानुसार साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे जमा झाले असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांचा काही ना काही या ठिकाणी प्रॉब्लेम होता, तो देखील या ठिकाणी सोडवण्यामध्ये येत असल्याचं सरकारने सांगितलं. आता हे झालं 31,000 कोटींच्या पॅकेजचं. आणि त्यानंतर आता या ठिकाणी सध्या जे 10 लाख शेतकऱ्यांसाठी 663 कोटी रुपये मंजूर केले आहेत, तर या ठिकाणी सुरुवातीला या 10 लाख शेतकऱ्यांसाठी कोणताही निधी राज्य सरकारने मंजूर केला नव्हता. म्हणजेच या ठिकाणी नुकसान तर झालं होतं शेतकऱ्यांचं, परंतु या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने निधीची तरतूद केली नव्हती. तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने या ठिकाणी आता 663 कोटींची रक्कम या ठिकाणी जाहीर केली आहे. सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगायचं झालं तर ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, कारण की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांसाठी निधी जाहीर करण्यामध्ये आला नव्हता. म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली नव्हती. आता ज्या शेतकऱ्यांचे खरोखरच नुकसान झाले आहे आणि तरी देखील त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता, तर अशाच या साधारणतः 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 663 कोटींचा निधी जाहीर केला आहे. आता राज्य सरकारने सुरुवातीला 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि साधारणतः 1 महिना झाला ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जात होते. आणि साधारणतः या 1 महिन्यामध्ये जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आता फिक्स तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, कारण की पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वाटप झाला आणि त्यानंतर आता दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी 663 कोटींचा निधी जाहीर केला. म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जर पैसे जमा झाले नसतील तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता कशाचे पैसे या ठिकाणी जमा होणार तर नुकसान भरपाईचे आणि रब्बी अनुदानाचे तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की पीक विमा कधी मिळणार, कारण की आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. रब्बी अनुदानाचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता पीक विमा कधी मिळणार असा देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आता सध्या जर बघायला गेलं तर 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत. आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. राज्य सरकारने 663 कोटींचा निधी हा मंजूर केला आहे. म्हणजेच की आज देखील आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, कारण की येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा केले जातील. परंतु सरकारनं असं देखील या ठिकाणी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील KYC केली नसेल तर अशांनी KYC करा, कारण की बहुतांश असे शेतकरी आहेत, म्हणजेच की बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती KYC अभावी अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशा शेतकऱ्यांना KYC करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर तात्काळ KYC करा, कारण की KYC केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी KYC केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. त्यामुळे जर तुम्ही KYC केली नसेल तर KYC करा. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा असं देखील झालं आहे की त्यांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक नाही. आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. त्यानंतर असं देखील या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांचं झालं आहे की त्यांनी KYC केली आहे, त्यांच्याकडे
फार्मर आयडी आहे, त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे आणि तरी देखील त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत। आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी भेटला नाही। त्यामुळे ई-केवायसी करण्याचे सरकारने आव्हान केले। त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे सरकारने काय सांगितलं तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। परंतु बहुतांश शेतकऱ्यांचं असं देखील झालं आहे की त्यांनी ई-केवायसी देखील केली आहे, त्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी देखील लिंक आहे आणि त्यांच्याकडे फार्मर आयडी देखील आहे, परंतु अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। तर मग या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी जर तुम्ही ई-केवायसी देखील केली आहे, जर तुमच्याकडे फार्मर आयडी देखील असेल आणि तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी देखील लिंक असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कारण की दुसऱ्या टप्प्याकरिता राज्य सरकारने 663 कोटींचा निधी हा जाहीर केला आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्व निकषामध्ये बसत असताना सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून 663 कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर केला आहे। आणि हा जो 663 कोटींचा निधी आहे हा राज्यातील 10 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता ही जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे ही नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत। जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर उद्या होतील आणि उद्या झाले नाहीत तर परवा दिवशी 100% होतील, कारण की राज्य सरकारने नुकताच शासन निर्णय प्रसिद्ध केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, फक्त ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। त्याचबरोबर फार्मर आयडी देखील नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या। अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर अजून एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता ही झाली राज्य सरकारची मदत, म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले। त्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये सांगितले की शेतीच्या नुकसानीची पाहणी करून त्या आधारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल, ती त्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार आता पुरेशी मदत या ठिकाणी करणार आहे। त्यासाठी राज्याला आवश्यक ती रक्कम केंद्राने उपलब्ध करून दिली असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं। आता या ठिकाणी चव्हाण काय म्हणाले, म्हणजेच की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान काय म्हणाले तर बघा, नुकसानीचे मूल्यांकन करताना क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट केले जाईल किंवा राज्याने हवामान आधारित पीक विमा योजना स्वीकारली असल्यास तिच्या निकषानुसार नुकसानीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आर्थिक मदत दिली जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। मी स्वतः महाराष्ट्रामध्ये जाऊन आलो आहे। त्यानंतर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे तर पिकांचे जितके नुकसान झाले आहे त्याचा आढावा घेऊन त्याच्या आधारे केंद्र सरकार पीक विमा योजनेमधून रक्कम देईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सध्या तरी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। राज्य सरकारने काय घोषणा केली होती तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार। नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी हंगामाकरिता म्हणजेच की पेरणीसाठी, खते बियाणे खरेदीसाठी या ठिकाणी अनुदान देण्यामध्ये येईल असं सरकारनं सांगितलं होतं, राज्य सरकारने सांगितलं होतं। आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे। आणि
रब्बी अनुदानाचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केले जात असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम जमा झाली आहे आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान तर वाटप होत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील या ठिकाणी झाला आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले आहेत, तर अशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की पीक विमा कधी मिळणार आणि त्या पीक विम्या संदर्भातील म्हणजेच की ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। म्हणजेच की आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विम्याच्या भरपाईच्या माध्यमातून म्हणजेच की पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता भरपाई जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या पाठोपाठ आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना भरपाई या ठिकाणी मिळणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा केले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील या ठिकाणी जमा होत आहेत। आता ही झाली राज्य सरकारची मदत आणि त्यानंतर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी केली असून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, केंद्रीय कृषी मंत्री चौहान म्हणाले की नुकसानीचे मूल्यांकन करताना क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट केले जाईल किंवा राज्याने हवामान आधारित पीक विमा योजना स्वीकारली असल्यास तिच्या निकषांनुसार नुकसानीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, मी स्वतःही महाराष्ट्राला जाऊन आलो, पिकांचे जितके नुकसान झाले आहे त्याचा आढावा घेऊन त्याच्या आधारे केंद्र सरकार पीक विमा योजनेतून रक्कम देईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता हा पीक विमा नेमका कधी मिळणार तर जानेवारी महिन्यापर्यंत हा देखील पीक विमा म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी मदत जमा होण्याची शक्यता बघायला मिळत आहे। केंद्र सरकारने या ठिकाणी घोषणा केली आहे, संसदेमध्ये घोषणा केली असून आता जानेवारी महिन्यापर्यंत तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि सध्या जी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे ती या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून आता पीक विमा देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि जर तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर काळजी करू नका। राज्य सरकारने नुकताच शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि त्यामध्ये 663 कोटींचा निधी जाहीर केला आहे। ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारने असं देखील सांगितलं आहे की एक ना एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, म्हणजेच की एक सुद्धा शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की ही जी रक्कम आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार तर ही राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे कोणत्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।